नमस्कार, मी विठ्ठल मोरे, गाव दाभे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. नमस्कार माऊली. हा नमस्कार दादा, काय म्हणताय? काय नाही बोललो, तुम्ही मुंबईवरनं सकाळी आलात हा हा तर ही चूल आमच्या पितवाडीनं आणली. तुम्ही ते कुठे घेऊन जाताय नेमकं? अहो, पित्तवाडीहून तुम्ही चूल आणली, तुम्ही आमची म्हणताय, आम्ही पण तुमचीच माणसं आहोत. हा कारण थोडस आम्ही शहरामध्ये राहतो, तुम्ही गावाकडे राहता. हा पण आता शहरामध्ये राहणाऱ्या माणसावर एवढं मोठं संकट आलंय, त्याच्यामुळं पहिल्यांदा आता परत चुलीकडेच यावं लागणार आहे. अच्छा जे अच्छा. वाढवडिलांनी करून ठेवले. आज माझा चायनीजचा धंदा असल्यामुळं कमर्शियलचे गॅस भेटत नाहीत, हा त्याच्यामुळे आज कार्यासाठी गावाला आलो होतो. हा तर म्हटलं आता आपण आपली चूल घेऊन जावं हा आणि आपलं चुलीवरती आपली काही चायनीजचं काय आपला काही व्यवसाय आहे तो व्यवसाय सुरू करावा. पण शेवटी बघा, आम्हाला चुलीकडेच यावं लागलं. या दादा. चुलीमध्ये जन्म झाला आणि या चुलीकडेच यावं लागलं. पण नेमकं तुम्ही हे कुठल्या ठिकाणी घेऊन जाताय? धंदा कुठल्या ठिकाणी आहे तुमचा? आपला ठाण्यामध्ये रामचंद्र नगरला. रामचंद्र 2 नंबरला? हा, एक नंबरला. एक नंबरला. ओके. ठाण्यामध्ये. अच्छा अच्छा. आता चूल ती घेतलीच. हा आता अजून आमच्या वहिनी याचा हा 10 दिवसापूर्वी त्यांना फोन केला होता. हा म्हटलं जरा 2-4 भाऱ्या फाट्या बंद द्या. त्यांनी फाटी पण भरली. आता या गाडीच्या डिकीमध्ये फाटी पण भरून घेऊन चाललोय. अच्छा, भरा मग आम्ही बघू जरा. वहिनी काय अहो, पर्याय नाही काय तुला आता काय? हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल, हे बघा, त्या आमच्या वहिनीने फाटी भरून ठेवली तर हिरक्याची फाटी आहेत, हिरक्याची. फाटी येत. चाललोय घेऊन, आता काय करायचं? कारण हे जुने दिवस अजून ह्याच्यापेक्षा दिवस खराब येणार आहेत. खरंच जर ज्याला गावाकडे येत असेल तरी या गावाकडे काहीतरी आता उद्योग धंदा करा, तरच जीवन जगणं आहे, नाही तर अवघड आहे. बघा, ह्या आमच्या वहिनी एकदा त्यांना फाटी आणताना व्हिडिओ टाकला होता आपण. अहो, 2 फाटी लावली तरी 4 टोप चटणी होईल, माहिती का? 5-6 भाऱ्या बसतील का? बसतील काय, बसतील ती बसतील. बघा, गावावरनं फाटी मुंबईला जात आहेत. मुंबईला जाता इथं. हो. युवा कीर्तनकार भागवत महाराज, अप्पा भागवत महाराज दळवी. आपल्या उद्योग धंद्यासाठी बघा काय करता येते. मग मी लावली नाही व्यवस्थित, तो सोडून लावायला पाहिजे होती. आमच्या दाभेळ गावचे युवा कीर्तनकार. ओनली काय म्हणाल? हा दादा, काय म्हणताय? काय म्हणाल आता? एवढे तुम्ही फाटी घेऊन चाललेत. अहो, पाठी घेऊन चाललोय. आता हे बघा ना, तुम्हाला मगाशी पहिल्या मुलाखतीमध्ये तुम्हाला सांगितलं, हा. चूल घेतले. आमच्या वहिनीने जवळजवळ 8 भाऱ्या फाटी दिले. हो. पूर्ण लोक आता या मे महिन्यामध्ये आल्याच्या नंतर आंबे फणस घेऊन जातात. हो. पण या अमेरिकेमध्ये युद्ध चालू आहे, सगळ्या देशावरती संकट आलंय आणि ते संकटाचं सावट कुठेतरी आता गावाकडे नाही शहरामध्ये पण आलंय. हो. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आज आंबे फणस घेऊन जायच्या ऐवजी आता फाटी आणि चूल घेऊन जायची वेळ आलेली आहे. अजून नाही जर आपण नीतिमत्ता धरून वागलो तर अजून लय खूप वेगळे दिवस येणार आहेत. आणि खरंच काहीतरी करायचं असेल, स्वतःचं जीवन जगायचं असेल तर हे असं कष्ट करावं लागणार आहेत. कारण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्हीच बघताय आता इकडे गावाकडे जवळजवळ 2-3 वर्ष आहेत. हो. तुम्ही बघताय स्वतः किती कष्ट करताय ते. बरोबर आहे. हा, चला, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा. धन्यवाद धन्यवाद दादा. चला, भेटूया आपण नेक्स्ट मध्ये.